नमस्कार कोल्हापूरकर. आपल्या कोल्हापूरच्या राजकारणाचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. निमित्त आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं. याच निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत. नवीन प्रभाग रचना, इच्छुकांची भाऊगर्दी, अचानक उमेदवारीसाठी पुढं आलेली नावं आणि यातून आलेली बंडखोरी तसेच पक्षांतर्गत नाराजी, यातून काही प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत. कोणत्या प्रभागात आहेत या लक्षवेधी निवडणुका, कोणत्या पक्षात आणि उमेदवारांमध्ये आहेत या लढती, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण लक्षवेधी लढती हे प्रसारमाध्यमचे विशेष सदर सुरू करत आहोत. नमस्कार, मी उमा शिवानंद बनछोडे प्रभाग क्रमांक 7B मधून आज निवडणूक लढवीत आहे. आज मी माजी नगरसेविका म्हणून या प्रभागातून बाजारगेट या प्रभागातून मी निवडून आले होते. त्या बाजारगेट प्रभागामध्ये माझी सर्व जी जबाबदारी होती ती मी पूर्णपणे पार पाडलेली आहे. कारण जे बेसिक प्रश्न होते, गटारी, ड्रेनेज, पाण्याची मोठी समस्या माझ्या इथे होती, ती अमृतच्या माध्यमातून आणि थेट पाईपलाईनच्या माध्यमातून आपण पूर्णपणे सोडवलेली आहे. आणि प्रभागाची स्वच्छता किंवा बाकीच्या इतर प्रश्नांवरती आपण सोल्युशन काढण्यात अगदी यशस्वी झालेलो आहोत. इतर प्रभागामध्ये जेव्हा मी जाते तेव्हा तिथल्या प्रॉब्लेम सगळे हे माझ्या निदर्शनात आता येत आहेत. जे मी माझ्या प्रभागातले सोडवले प्रॉब्लेम तेच तिथं आहेत. म्हणजे मेन म्हणजे पाण्याची समस्या, वाहतूक समस्या किंवा पार्किंगची समस्या आणि अस्वच्छता. जो महालक्ष्मी एरिया आहे तो अतिशय अस्वच्छ आणि रस्त्यांचा प्रॉब्लेम आहेच, पाण्याचा प्रॉब्लेम आहेच, हे ते रोज नागरिक फेस करत आहेत. त्या समस्यांवरती मी नक्कीच तोडगा काढेन याची त्या नागरिकांनासुद्धा 100% गॅरंटी आहे. त्यामुळे विजय माझाच नक्की होणार, काँग्रेस पक्षाचाच नक्की होणार, यात काही ते मात्र शंका नाही. नमस्कार, मी दीपा अजित ठाणेकर भारतीय जनता पार्टीमधून प्रभाग क्रमांक 7B मधून उभी आहे. 2014 साली माननीय आपले नरेंद्र मोदी निवडून आले. माननीय नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खूप विकास कामं आपली केलेली आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता महायुतीला मतदान करण्याचा लोकांचा कल खूप वाढलेला आहे. गेल्या 20-25 वर्षात काँग्रेसची सत्ता होती आपल्या महानगरपालिकेत, त्यामुळे तिथं काही विकास झालेला नाही आहे. त्यामुळे लोकांना महायुतीवर आता विश्वास बसलेला आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की काँग्रेसला ह्या आपल्या प्रभागात कुठलाही सशक्त उमेदवार आपल्याला निवडून द्यायला मिळालेला नाही आहे. तर ह्या प्रभागात आपले महायुतीचे 4ही उमेदवार आहेत, 2 कमळ 2 धनुष्यबाण. त्यामुळे लोकांचा भरघोस पाठिंबा आणि माननीय आमदार राजेश क्षीरसागर यांचंही मार्गदर्शन आहे. त्यामुळे युतीला यंदा भरघोस पाठिंबा आहे आणि लोकही युतीच्या मागं आहेत.